नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील अ संख्या अक्षरात लिही. 5364 उत्तर लिहून दाखवलेलं आहे. संख्या अंकात लिही. 22,002. क प्रश्न 39,366 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही. उत्तर 9,000. ड प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या लिही. 50,821. उत्तर व्यवस्थित पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ बेरीज कर. 8,752 अधिक 3,758. उत्तर 12,300. ब प्रश्न वजाबाकी कर. 8,659 वजा 3,642. उत्तर 5,017. क प्रश्न वजाबाकी कर. 704 वजा 457. उत्तर 347. ड प्रश्न गुणाकार कर. 105 गुणिले 8 840 उत्तर येते. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ही उदाहरणे वहीमध्ये लिहून उत्तरांचा सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत ही उदाहरणे सोडवताना काही अडचण येणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, त्यामधील अ भागाकार कर. 628 भागिले 6. 6चा पाढा आला पाहिजे. हे उदाहरण इथं सोडून दाखवलेलं आहे, पहा. 628 भागिले 6. भागाकार 104 आणि बाकी 4 आलेली आहे. भागाकार करून दाखवलेला आहे. 28 वजा 24 इकडे बाजूला 04 लिहिलेला आहे. ब प्रश्न 7.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून तो कंपासाच्या सहाय्याने दुभागा. 2 गुण. आकृती काढून दाखवलेली आहे. ए बी रेषाखंड 7.5चा काढायचा आहे. निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊन कंस काढायचे आहेत आणि लंबरेषा काढायची आहे. प्रश्न क्रमांक 4 अ चौकटीत योग्य चिन्ह लिहायचं आहे. 7 वजा 5 2. आता 28 भागिले 7 4 येणार आहे उत्तर. म्हणून 7 वजा 5 लहान आहे 28 भागिले 7 पेक्षा. पुढील प्रश्न ब समीकरणापुढे कंसात दिलेली संख्या समीकरणाची उकल आहे का ठरवा. 1 गुण. तसेच समोरील चौकटीत होय किंवा नाही लिहायचं आहे. 5m वजा 1 बरोबर 19. आता mची किंमत किती घ्यायची आहे? 4 घ्यायची आहे. म्हणून 5 गुणिले 4 वजा 1 5 चोक 20. 20मधून गेले 1 19 राहिले. म्हणजेच दिलेलं समीकरण योग्य आहे. होय उत्तर लिहा चौकटीत. यानंतर पुढील प्रश्न पहा. क प्रश्न 2:1 या गुणोत्तराचे वाचन लिही. लिहून दाखवलेलं आहे 2:1. जे 2 डॉट आहेत त्याचा अर्थ असा असतो की 2/1 सुद्धा आपण त्यासाठी उत्तर म्हणून लिहू शकतो. आणि वाचन करताना 2:1 आपण असं वाचन करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. ड पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर काढ. 250 ग्रॅम आणि 1 किलोग्रॅम. आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. 250/1000. आता 250च्या पाड्यात ह्या संख्या आहेत. 250 एके 250 आणि 250 चौक 1000. म्हणून एकास 4 उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न ई चलाचा उपयोग करून खालील माहितीचे समीकरण लिही. 1 गुण. 28ला एका संख्येने भागले असता भागाकार 4 येतो. उत्तर 28 भागिले x बरोबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 5 अ दोन्ही बाजू समान होण्यासाठी यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. 23 वजा 4 19. 8 अधिक 11 अधिक चिन्ह आपल्याला घ्यावं लागेल. ब प्रश्न खालील गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिही. 22 आणि 30 संख्या दिलेल्या आहेत. 22/30 बरोबर 22 भागिले 2/30 भागिले 2. बेने भागाकार केलेला आहे. 11/15 उत्तर आलेलं आहे. क प्रश्न अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा. शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी 25ला 4ने गुणाकार करावा लागेल. म्हणून अंशाला सुद्धा 4नेच गुणाकार करायचं. 12 चोक 48/100. 48% उत्तर आलेलं आहे. ड प्रश्न त्रिकोणाचे निरीक्षण कर व त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिही. ए गुणासाठी हा प्रश्न आहे.
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. दिलेल्या आकृतीमध्ये 130 अंशाचा कोन दिलेला आहे, म्हणजेच तो विशाल कोन आहे. यावरून त्रिकोणाचा प्रकार विशाल कोन त्रिकोण. 1 गुणासाठी प्रश्न असल्यामुळे डायरेक्ट नाव लिहा, विशाल कोन त्रिकोण. यानंतर पुढचा प्रश्न पहा. ही प्रश्न आकृतीचे निरीक्षण कर व नाव लिही. पंचकोन. पुढील प्रश्न क्रमांक 5, त्यामधील अ. चौकोन DEGF च्या लगतच्या कोनांचे जोड्या लिहा. 1 गुण. कोन D आणि कोन E. कोन D आणि कोन F ह्या लगतच्या जोड्या आहेत. याप्रमाणे तुम्ही कोन E, कोन G लिहू शकता, कोन G, कोन F लिहू शकता. त्याचप्रमाणे कोन F, कोन D लिहू शकता. ब प्रश्न, खालील आकृतीचे नाव लिही. दंडगोलाची आकृती आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. क. दिलेल्या घडणीवरून कोणता त्रिमितीय आकार तयार होईल त्याचे नाव लिही. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. चौरस सूची किंवा चौरस चिती आकृती तयार होते. स्क्वेअर बेस्ड पिरॅमिड. ड प्रश्न, चौकोन PQRS च्या कर्णांची नावे लिहा. रफ आकृती काढून दाखवलेली आहे. कर्ण PR आणि कर्ण QS. पुढील प्रश्न क्रमांक 6 अ. राजने 12 पेरू व 16 चिकू आणले. या वर्णनावरून पेरूंचे चिकूशी असलेले गुणोत्तर काढ. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. 12/16. 12 आणि 16 4च्या पाड्यातील संख्या आहेत म्हणून 4ने भागाकार केला. 3/4 म्हणजेच उत्तर 3/4 आलेले आहे. ब प्रश्न, पंचकोनांच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 540 असते. यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, चौरसाची 360 अंश असते आणि पंचकोनाची 540 असते. प्रश्न क्रमांक 7 अ. खालील प्रत्येक आकृतीची पृष्ठे, कडा, शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करायची आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. नाव दिलेलं आहे, त्यांचा आकार दिलेला आहे, त्यावरून पृष्ठांची संख्या, कडांची संख्या, शिरोबिंदू म्हणजे त्याला टोक किती आहेत, संख्या लिहायची आहेत. आता पहिला आकार पहा. त्याची पृष्ठे 6 आहेत, शिरोबिंदू 8 आहेत, कडा 12 आहेत. म्हणजे क्यूब किंवा इष्टिका चिती क्यूबाईडचा आकार असल्यासारखी ही आकृती आहे किंवा घनसारखी. त्यानंतर दंडगोल. पृष्ठ वक्राकार 1 असणार आहे, पण तोच जर दंडगोल वरून पॅक आणि खालून पॅक असेल तर वर्तुळाकार सुद्धा 2 पृष्ठे होतात. शिरोबिंदू टोक नाही, 0 आणि कडा 2 खालची आणि वरची. ब प्रश्न, समीकरण सोडव. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. a/6 बरोबर 10. a/6 गुणिले 6 बरोबर 10 गुणिले 6. दोन्ही बाजूंना 6ने गुणाकार केलेला आहे कारण ते 6 कॅन्सल होण्यासाठी. a बरोबर 60. 10 × 60. पुढील प्रश्न क. दरसाल दर शेकडा 8 रुपये दराने 1200 रुपयांवर 3 वर्षात किती व्याज होईल? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. मुद्दल 1200 आहे, दर 8 आहे, मुदत 3 आहे. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील. 12 गुणिले 8 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा आहे. आपल्याला व्याजाची रक्कम मिळणार आहे. पहा गुणाकार किती आलेला आहे. व्याजाची रक्कम 288 रुपये आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8 अ. त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा बाजू दिलेल्या 4 सेंटीमीटर, 3.7 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. 2 बाजू समान आहेत म्हणजेच समद्विभुज त्रिकोण आहे. तिन्ही बाजू समान असतील तर समभुज आणि एकही बाजू समान नसेल तर विषमभुज त्रिकोण असतो. ब प्रश्न, एका त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 8 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर लांबीच्या आहेत, तर त्या त्रिकोणाची तिसरी बाजू खालीलपैकी कोणती असू शकेल? योग्य पर्यायाभोवती गोल कर. 12 सेंटीमीटर, कारण का 8 आणि 5 यांची बेरीज 13 होते. ह्या 13पेक्षाच कमी लांबी असणारी बाजू 12 सेंटीमीटर आहे, म्हणून 12 सेंटीमीटरला गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 अ. 20 मीटर कापडाची किंमत 3700 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत काढा. 16 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी आपल्याला अगोदर 1 मीटर कापडाची किंमत काढावी लागेल.
3700 भागिले 20, शून्याला शून्य कॅन्सल, 360 भागिले 2 180. 16 मीटर कापडाची किंमत 16 गुणिले 180, उत्तर 2880 रुपये. यानंतर पुढील प्रश्न ब. ललिताबाईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते व औषध फवारणीसाठी 4,200 रुपये आणि मजुरीसाठी 2,160 रुपये खर्च आला. शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले, तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. एकूण रक्कम 13,700 अधिक 4,200 अधिक 2,160 बरोबर 20,060 रुपये सगळा खर्च झालेला आहे. विकलेली रक्कम आहे 35,400, म्हणजेच यांची वजाबाकी करायची, आपल्याला नफा मिळणार आहे. 35,400 वजा 20,060 बरोबर 15,340 रुपये नफा झालेला आहे. पुढील प्रश्न क. अजित पटेलने बँकेकडून 45,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर साल 12% असल्यास एका वर्षानंतर त्याला बँकेस किती रुपये परत करावे लागतील? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. मुद्दल 45,000, दर 12, मुदत 1 वर्ष छेद 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल, 450 गुणिले 12, व्याज 5,400. ऱ्हास म्हणजे एकूण रक्कम मुद्दल अधिक व्याज 45,000 अधिक 5,400 बरोबर 50,400 रुपये. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.